Okay. Good evening, everyone. My name is Himmat Mutekar, and today's our third lecture for HTML basics. आता माझा आवाज क्लिअर येतोय ना? आणि स्क्रीन पण विजिबल असेल तुम्हाला. सृष्टी. ओके. सो आजच्या लेक्चर मध्ये आपण जे HTML चं बेसिक्स आहे टेबल बद्दल आपण शिकलो. बट त्याच्यामध्ये पण अजून काहीतरी आपण एक्स्ट्रा शिकत होतो प्रिव्हियस लेक्चर मध्ये. तर ते काय काय होतं ते आज आपण थोडंसं रिवाइज करणार आहे. ओके. सो आपण काय पाहिलं टेबल. टेबल कसं जनरेट करतात HTML मध्ये. कसं करतात टेबल जनरेट? पहिल्यांदा आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे की टेबल म्हणजे काय? की आपण रो आणि कॉलम मध्ये ज्यावेळेस कोणतं रिप्रेझेंटेशन करत असतो तर त्याला काय म्हणायचं? टेबल. बरोबर. त्याच्यामध्ये रो काय असतात? जे या डायरेक्शन मध्ये असतात त्याला आपण काय म्हणतो? रोज. बरोबर. हे असतात रोज. आणि या डायरेक्शन मध्ये जे असतं त्याला आपण काय म्हणतो? कॉलम्स. आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलं की आपण टेबल्स कसं जनरेट करतो आणि त्याच्यामध्ये TH काय असतं, TR काय असतं, TD काय असतं. TH म्हणजे काय असतं? TH म्हणजे काय? टेबल हेड. म्हणजे जे हेडिंग मध्ये आपण लिहिणार आहे ते TH मध्ये लिहिणार. TR म्हणजे काय? टेबल रो. म्हणजे जो कोणता रो आपण क्रिएट करणार आहे तर तो आपण TR चा यूज करून करणार आहे. ठीक आहे. आणि TD म्हणजे काय? टेबल डेटा. टेबल डेटा म्हणजे काय? थोडक्यात जे काही कॉलम्स आपण जनरेट करणार आहे तर ते आपण सगळे याच्यात राईट करणार आहे. ओके. आणि अजून सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट काय होता की आपण ज्यावेळेस टेबल क्रिएट करत असतो, टेबल क्रिएट करत असताना आपल्याला काही स्ट्रक्चर फॉलो करायला लागतं. ते स्ट्रक्चर कोणतं? तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतो, ती हेड मध्ये जी हेडिंग असते ती लिहितो. म्हणजे काय? की ज्यावेळेस आपण टेबल कोणताही जनरेट करत असेल, आता आपण एक एक्झाम्पल बघू. टेबल इन HTML इमेजेस. ओके. आता तुम्ही इथं बघू शकता हा एक टेबल आहे. ठीक आहे. आणि या टेबल मध्ये नंबर, फुल नेम, पोझिशन, सॅलरी हे जे तुम्ही बघताय ते हायलाइटेड आहे. मग ते कशात रिप्रेझेंट केलं जातं? आपल्या टेबल हेड मध्ये. बरोबर. आणि टेबल हेड मध्ये पण आपण त्याच्यात कशाचा यूज करणार? TH चा. कशाचा? TH चा. कारण ते आपण सगळं कशात लिहिणार आहे? हेडिंग मध्ये. सॉरी, TH. हे झालं आपला मेन सेक्शन. कशामध्ये? टेबलच्या आतमध्ये टी हेडला आपण इथं क्लोज करणार. आणि त्याच्यानंतर काय होणार? आपलं टी बॉडी. तर टी बॉडी मध्ये आपलं काय येणार? आता तुम्ही या टेबल मध्ये बघू शकता जे 1 नंबर बिल गेट्स, फाउंडर मायक्रोसॉफ्ट, $1000. इथं स्टीव्ह जॉब्स, लॅरी पेज, मार्क झुकरबर्ग हे असे बरेचसे लोकांची नावं दिलेत. ही खूप मोठे व्यक्ती आहेत. सो याच्यामध्ये हे जे सगळा कंटेंट आहे यांचा तर तो कशात येणार आपला? तो आपला येणार टी बॉडी मध्ये. बरोबर. मग आपण तिथं कशाचा यूज करतो? पहिल्यांदा तर आपल्याला काय क्रिएट करायला लागतं? टेबल रो तर क्रिएट करणं गरजेचं आहे. हे वर पण इथं पण तेच येणार. टेबल रोच्या आतमध्ये TH येणार. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो? TD चा यूज करतो म्हणजे टेबल डेटा. मग सगळा डेटा कशात येणार? त्याच्यामध्ये येणार. आता इथं फुटर ची गरज म्हणजे फुटर नाहीये दिलं त्यांनी. सो दॅट्स वाय आपण फुट नाही यूज केला तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सो इथपर्यंत सगळ्यांना माहित असेल की टेबल आपण कसा जनरेट करतो किंवा टेबल आपण कसा क्रिएट करतो आणि त्याचा जो बेसिक फॉर्मॅट आहे टेबल क्रिएट करण्याचा तो कसा आहे. आणि अजून काही इम्पॉर्टंट टॅग्स आहेत तर त्याच्याबद्दल पण आज आपण डिस्कशन करणार आहे की ज्या टॅग्सचा यूज करून आपण अजून आपल्या जो HTML चा कोड आहे तर त्याला कसं इम्प्रूव्ह करू शकतो. ओके. सो
आपण काय बघत होतो? टेबल. तर पहिल्यांदा तुम्हाला मी काय दिलं होतं? काहीतरी दिलं होतं करण्यासाठी, की तुम्ही हे करून या. कारण आपण एक कन्सेप्ट बघितला होता. टेबल रो आणि सॉरी रो स्पॅन आणि कॉलम स्पॅनचा. आता एक सिंपलचं एक्झाम्पल घेऊ पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर हार्डवालं घेऊ. ठीक आहे. आता इथं तुम्हाला हा एक टेबल दिसत असेल. ओके. टेबल दिसतोय? अरे काय लॉग इन करायला म्हणतंय काय? ठीक आहे, आपण इथूनच बघू. चल 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 इकडे ये. काय झालं तुला? ओके. सो आपल्याला एक क्रिएट टेबल इन HTML असं एक हेडिंग दिली इथं आणि तिथं आपल्याला टेबल क्रिएट केलाय. पण त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता, हा पहिला काय रो आहे आणि हा काय दुसरा रो, हा तिसरा रो आणि चौथा रो. पण इथं काहीतरी डिफरंट दिसतंय, परत इथं पण काहीतरी डिफरंट दिसतंय. म्हणजे कसं, इथं आपण पहिला कॉलम क्रिएट केलाय, दुसरा कॉलम क्रिएट केलाय, तिसरा कॉलम क्रिएट केलाय. पण इथं जे 2 जागा आहेत, तर तिथं रो 1 सेल 1, रो 3 सेल 3 असं काहीतरी लिहिलंय आणि त्यांनी जो आपला तिसरा रो आहे, त्यांनी अख्खी जागा घेतली पुढच्या 2 कॉलमची. बरोबर आहे ना? कारण इथं आपल्याला 3 कॉलम दिलेत. हा पहिला, दुसरा आणि तिसरा. आपण जे बेसिक स्ट्रक्चर आपल्याला काय माहिती आहे बाबा, की टेबल कसा बनवतात. आपला रोजचा यूज करायचा 1, 2, 3 आणि कॉलमचा 1, 2, 3 समजण्यासाठी फक्त हां. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, त्यांनी किती 1, 2, 3 कॉलम बनवलेत आणि रोज किती 4 आहेत. आपण इथं समजू की नक्की त्यांनी केलंय काय. आता समजा मी अजून एक रो वाढवला इथं. रो इन्क्रीज केला. आता जर आपण या टेबलकडे बघितलं, इथं 3 कॉलम आहेत. ठीक आहे. आणि 4 रो आहेत. पहिल्यांदा याला इग्नोर करा. कशाला? त्यांनी काहीतरी इथं स्ट्रेच केलंय ह्याला. परत इथून काहीतरी इकडं स्ट्रेच केलंय. ॲज इट इज आपण जे बनवलंय इथं, कुठं? इथं. तर हे आणि हे सेमच आहे. फक्त इथं दुसऱ्या रो मध्ये आणि तिसऱ्या रो मध्ये काहीतरी डिफरन्स आहे. ते डिफरन्स कशामुळे जनरेट झालाय ते आपल्याला बघायचं. बरोबर. सो आता डिफरन्स कुठं कुठं जनरेट झालाय? एक तर दुसऱ्या रो मध्ये. मग आपला दुसरा रो कुठे आहे? इथे. कुठं? इथं. पहिला कुठे? इथं. बरं झालं अंडोचं ऑप्शन आहे, नाहीतर हे सगळं चुकून डिलीट झालं माझ्याकडून. परत मला सगळं ड्रॉ करायला लागलं. ओके. आता इथं आपल्याकडं काय काय आहे ते बघू आपण. हा माझा काय पहिला रो, हा काय दुसरा रो, हा काय तिसरा आणि हा चौथा रो. बरोबर. हा पहिला कॉलम, हा दुसरा कॉलम, हा तिसरा कॉलम. आता त्यांनी काय केले, जो माझा दुसरा रो आहे, हा जो रो आहे तो काय झालाय हो तिथं, जर आपण नीट बघितलं तर माझा दुसरा रो आणि माझा तिसरा रो गायबच झालाय. म्हणजे दुसरा रो आहे बाबा, ठीक आहे, हा पहिला समजून हा दुसरा. तिसरा कुठे आहे? दुसरा आणि तिसरा काय झालाय, एक प्रकारे मर्ज झाल्यासारखं झालंय का? पण तो मर्ज नाही तर स्ट्रेच झालाय. ओके. हा जो माझा दुसरा रो आहे, तर हा या तिसऱ्या रो मध्ये काय झालाय, स्ट्रेच झालाय. बरोबर, इथपर्यंत आलाय. मग हे काय झाले, असं झालंय, असा. समजलं? मग त्याला आपण काय म्हणतो, कॉल स्पॅन, रो स्पॅन. मग इथून ही लाईन गेली. ठीक आहे. मग आपलं काय जनरेट झालंय, जे आपण इथं बघतोय तेच इथं जनरेट झालंय का? मग तिथं आपण कोणत्या प्रॉपर्टीचा यूज केलाय, कोणत्या ऍट्रिब्यूटचा? रो स्पॅन. ते यूज करून आपण ही जी फंक्शनॅलिटी ती अचीव्ह केली. कशावरती? रो वरती. बरोबर. परत एकदा समजू. आपण काय केलं, सिंपलसा एक टेबल जनरेट केला. ठीक आहे. मी काय केलं, सिंपलसा टेबल जनरेट केला. त्याच्यामध्ये काय रोज आहेत 1, 2, 3, 4. ठीक आहे. त्याच्यामध्ये कॉलम आहेत 1, 2, 3. ठीक आहे. साधं सिंपल एकदम टेबल आहे. ह्याच्यात काय डेटा एंटर करायचं ते करू शकतो आपण. पण मला ह्याच्यात काय करायचंय, त्यांनी काहीतरी ऍडिशन सांगितलं, की असं काहीतरी तुम्ही जनरेट करा. मग हे आपल्याला कसं काय येणार करता?
तर त्याच्यासाठी काही प्रॉपर्टीज असतात, काही ऍट्रिब्यूट्स असतात, त्याचा यूज करून आपण हे फंक्शनॅलिटी अचीव्ह करू शकतो. मग इथं माझा पहिला हा रो आहे, हा दुसरा आहे, लेट सपोज हा तिसरा आणि हा चौथा आहे. मी इथं पण सेम तसंच आहे, पण इथं काय झालंय, आपला जो दुसरा रो आहे तो स्ट्रेच झालाय तिसऱ्या रो पर्यंत, बरोबर ना. आणि ही जी मधली लाईन आहे ती गायब झाली, स्ट्रेच झालाय दुसरा रो म्हणून मधली लाईन गेली, आणि आपली पहिली जी फंक्शनॅलिटी आपल्याला अचीव्ह करायची होती रोवर ती अचीव्ह झाली. आता इथं जो चौथा रो आहे तर त्याच्यावरती त्यांनी काय केले, आता बघू शकता आपण, चौथा रो हा पूर्णपणे जो पुढचे दोन कॉलम आहेत तर त्यांचा स्पेस घेतोय, बरोबर ना. काय करतोय, चौथा रो त्याचा पण स्पेस घेतलाय, त्याच्या पुढच्या कॉलमचा पण स्पेस घेतलाय, आणि त्याच्या पुढच्या कॉलमचा पण, म्हणजे त्याने टोटल 3 कॉलमचा काय घेतलाय, स्पेस घेतलाय. म्हणजे तो 3 कॉलम काय झालाय, स्ट्रेच झालाय. तो इथनं इथं पण गेला आणि इथं पण गेला, आणि तो असा एक कॉलम जनरेट झाला, त्याचा रो जनरेट झाला, बरोबर. त्याने कोणाकोणाची जागा एक्वायर केली, तर त्यांनी दुसऱ्या पण कॉलमची जागा एक्वायर केली, जो दुसरा कॉलम आहे इथं, बरोबर. हा हा पहिला कॉलम आहे, हा तिसरा कॉलम आहे, या तिघांची जागा त्याने एक्वायर केली. कुणी एक्वायर केली, ह्या चौथ्या रोने. मग ज्यावेळेस मी अशी जागा घेतो त्यावेळेस त्याला काय म्हणतो, कॉल स्पॅन. काय म्हणतो, कॉल स्पॅन. आणि ज्यावेळेस मी अशी जागा घेतो उभी, त्यावेळेस त्याला काय म्हणतो मी, रो स्पॅन. समजलं आपण काय करतोय, ज्यावेळेस आपल्याला अशी जागा घ्यायची त्यावेळेस आपण रो स्पॅनचा यूज करतो, ज्यावेळेस आपल्याला अशी जागा घ्यायची त्यावेळेस आपण कॉल स्पॅनचा यूज करतो, बरोबर. म्हणून आता ही जी फंक्शनॅलिटी ते आपण अचीव्ह करू शकतो. आता त्यांनी काय केले ते आपण थोडासा कोड करू आणि त्याच्यावरून समजू, ठीक आहे. अजून बेटर वे तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल. स्क्रीन विजिबल आहे ना माझी, ओके. आवाज पण प्रॉपर येत असेल, ठीक आहे. सो HTML3 आपण कन्सिडर करू, आणि आपण इथं काहीतरी राईट केलं पण नंतर ना आपण ते स्टॉप केलं. आपण यालाच काय करू, गो लाईव्ह करू, आणि काय जनरेट झाले त्याच्यानुसार आपण तो टेबल जनरेट करण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे. चला, ओके. सो इथं काय करतो मी, हे काढून टाकतो. आता इथं काय आपल्याकडं एक दोन दोन कॉलम आहे, किती रोज, 1 2 3 4 5, आपल्याला तर 4च लागतात ना. तर मग आपण काय करू, 4 लागतात म्हटल्यानंतर 2 काढलं, किती रो होतं तिथं, 1 2 3 4, आणि इथं किती लागतात, 1 2 3 4, ठीक आहे. आपल्याला किती रोज लागतात, 4 रोज लागतात, आणि कॉलम किती पाहिजेत आपल्याला, 3 पाहिजेत, बरोबर. मग माझ्याकडे आता कॉलम किती आहे, तिथं कॉलम 2च आहेत आणि रो 4 आहेत. मग मला त्याच्यासाठी अजून एक कॉलम बनवायला लागेल, बरोबर. मग मी काय केलं, अजून एक TH म्हणून ऍड केलं, थर्ड कॉल म्हणून, ठीक आहे. कंट्रोल एस केलं, आपला इथं थर्ड कॉलम ऍड झालाय. पण इथं मी काय व्हॅल्यू टाकले नाही दुसऱ्या रो साठी, तिसऱ्या रो साठी आणि चौथ्या रो साठी. सो आपण इथं एक ऍडिशनल वाढवला मी इथं, ठीक आहे. कंट्रोल एस केल्यानंतर आपल्या इथं काहीतरी XYZ व्हॅल्यू दिसत आहेत, बरोबर. पण आपल्याला हे पाहिजे का, हे अचीव्ह करायचंय का, नाही. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला असं काहीतरी पाहिजे, बरोबर ना. सो मला काय पाहिजे की माझा दुसरा रो तिसऱ्या रो पर्यंत स्ट्रेच झाला पाहिजे. माझा काय झाला पाहिजे, जो दुसरा रो आहे, दुसरा रो कुठे आहे माझा, दुसरा रो कोण आहे, व्हॅल्यू 1 आहे त्याची, तो कुठं स्ट्रेच झाला पाहिजे, 3 पर्यंत. म्हणजे जो तिसरा रो आहे त्याच्यापर्यंत माझा, सॉरी, तिसऱ्या 1 2 3, तो दुसरा रो आहे माझा, तो तिसऱ्या रो पर्यंत स्ट्रेच झाला पाहिजे. ओके, समजतंय. आता याच्यामध्ये TD
हा कोण आहे माझा? हा माझा पहिला रो. बरोबर आहे ना? TR म्हणजे हा पहिला, हा दुसरा, हा कोणता? तिसरा आणि हा चौथा. हे माझे 4 रोज झाले आणि त्याच्यामध्ये हा पहिला कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम, पहिला कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम. त्याच्यामध्ये दुसऱ्या रो मध्ये माझा पहिला कॉलम आहे. दुसऱ्या रो मध्ये पहिला कॉलम. मग तो मला दुसरा रो कुठपर्यंत स्ट्रेच करायचा आहे? तिसऱ्या रो पर्यंत. बरोबर? मग मी इथं काय वापरणार? रो स्पॅन. कुठपर्यंत मला स्ट्रेच करायचं आहे? कुठपर्यंत? इथपर्यंत. ही पहिला आहे, हे दुसरा आहे आणि हा तिसरा आहे. मग ऍज इट इज आपण तसं नाही की ह्याच्यामध्ये 1 2 3 तिसऱ्यापर्यंत करायचं म्हणलं 3 टाकायचं, तसं नाही. मला इथं जर बघितलं, हा पहिलाच आहे माझा, म्हणजे रो दुसरा आहे, पण मला कुठून स्पॅन करायचंय? पहिल्यापासूनच स्पॅन करायचंय ना. तुम्ही तिथं काय टाकणार? व्हॅल्यू 2. बरोबर? मग इथं स्पॅन झालेलं दिसतंय, पण इथं काहीतरी ह्या व्हॅल्यू इकडे पुढं सरकल्यात, असं झालंय. हे कशामुळे होतंय? आपल्याला ज्यावेळेस कोणत्या पण कॉलम किंवा रो स्ट्रेच करायचं असतात किंवा स्पॅन प्रॉपर्टी यूज करायची असतात, तर त्यावेळेस आपल्याला काय करायला लागतं? जिथं आपण स्ट्रेच केले, तर तिथं व्हॅल्यू नसली पाहिजे. जिथपर्यंत आपण स्ट्रेच केले, मी कुठपर्यंत स्ट्रेच केले? मी दुसऱ्यापासून तिसऱ्या रो पर्यंत स्ट्रेच केलंय. मग मला माझ्याकडं तिसऱ्या रो मधील जो पहिला तिसऱ्या रो मधील पहिला कॉलम आहे, तर ती व्हॅल्यू नकोय मला. मग तिसरा रो कुठे? इथे आहे. त्याची पहिली कुठे व्हॅल्यू? इथे आहे. मी समजा त्याला कमेंट आउट केलं, कंट्रोल एस केलं, नंतर बघितलं, प्रॉपर दिसतंय, विजिबल आहे. आता पहिले तर आपल्याला जे अप्लाय करायचं होतं ते झालं, पण म्हणजे फंक्शनॅलिटी अप्लाय पाहिजे होती ती आली आपल्याला. पण हा एक आहे मला मध्ये पाहिजे. मग कसं काय मी मध्ये आणू शकतो एकला? हा एक आहे ना, तो मला मध्ये पाहिजे इथं. तर त्यासाठी मी काय करू शकतो? काय वाटतंय? म्हणजे मध्ये मध्ये म्हणल्यानंतर इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो त्याला? मिडल. अजून काय काय? सेंटर. सेंटर म्हणून अशी काहीतरी अलाइन सेंटर अशी काहीतरी प्रॉपर्टी असेल, एकदा बघायची आपण. ती कशा अप्लाय करायची मला? एक वरती. मी जर सगळ्यांना तसं केलं, म्हणजे इथं टेबल वरती टाक्य केलं, अलाइन, बरंच काय काय आहे इथं. अलाइन सेंटर आहे का बघू? अलाइन कंटेंट. बरं ठीक आहे. ह्या टेक्स्ट टेक्स्ट का? बरोबर, ठीक आहे. टेक्स्ट का म्हणून? कारण काहीतरी टेक्स्टच आहे ना हा. जरी व्हॅल्यू धरली तर टेक्स्टच आहे काय. मग मी समजा टेक्स्ट टेक्स्ट अलाइन काय केलं? सेंटर केलं, कंट्रोल एस केलं. माझं एक आणि बाकीचं पण आलं का सेंटर मध्ये? म्हणजे आपल्याला जसं पाहिजे त्याच्यानुसार आपल्याला प्रॉपर्टी अवेलेबल आहे. फक्त आपल्याला थोडासा विचार करायचा आहे. ठीक आहे. आवाज प्रॉपर येतोय ना सृष्टी? ओके. आणि स्क्रीन पण विजिबल आहे ना? स्क्रीन विजिबल आहे? ओके. सो आपल्याला जे पाहिजे होतं ते झालं, पण अजून आपल्याला काय पाहिजे? हा जो माझा रो 4 नंबरचा आहे, तो कुठपर्यंत गेलाय? 3 कॉलमची जागा घेतली. मग कॉलमची 3 कॉलमची जागा घेतली ना म्हटल्यानंतर मला तिथं कुठली प्रॉपर्टी अप्लाय करायला लागणार? कॉल स्पॅन ना? कारण कॉलम तिकडं स्ट्रेच झालेलं आहे. बरोबर. कुठून? चौथ्या रो पासून. चौथा कुठे? इथं. बरोबर. मग मी इथं काय लावणार? कॉल स्पॅन. किती? 3. कंट्रोल एस. आता इथं काहीतरी झालंय. असं का झालंय सांगा बरं? ते प्रॉपर टेबल मला का दिसत नाही? मी 3 कॉलम क्रिएट केले होते, 1 2 3. पण इथं अजून एक्स्ट्रा काहीतरी क्रिएट झाले आणि त्याच्यात 2 व्हॅल्यू आहेत, ज्या मला नको होत्या. म्हणजे मला स्ट्रेच करायचं होतं, ते पुढे एक्सटेंड झालंय. मग ह्याच्यासाठी मला काय करायला लागेल, की हे प्रॉपरली टेबल दिसेल, मला विजिबल होईल. काय करायला लागणार? काढायला लागणार ना. सो त्या व्हॅल्यू कुठल्या होत्या? या आहेत का त्या व्हॅल्यू? लास्ट रो मधल्या. कंट्रोल एस. आपल्याला जे पाहिजे होतं ते आपण बनवले. आपल्याला असं काहीतरी पाहिजे होतं, कॉलम 1 कॉलम 2 कॉलम 3 कॉलम 3. बरोबर. आणि
कॉलम वन, कॉलम फर्स्ट, कॉलम सेकंड, कॉलम थर्ड. जो वन आहे तो तिसऱ्या रो पर्यंत स्ट्रेच झालाय आणि जो लास्टचा आपला रो आहे तो 2 कॉलम स्ट्रेच झालाय. समजलं? इथपर्यंत कुणाला काही प्रॉब्लेम समजलं का? ओके. तो आपण परत एकदा बघू की आपण नक्की केलंय काय आणि आपल्याला अचीव्ह काय करायचं होतं. सो आपण काय बघितलं की टेबल म्हणजे काय? टेबल आता तुमचं तोंडपाठ झालं असेल, झोपेतनं उठावलं तुम्हाला तर विचारलं तरी समजायला पाहिजे, सांगायला यायला पाहिजे की टेबल म्हणजे काय. ठीक आहे. आणि टेबलमध्ये अजून आपण काही प्रॉपर्टीज बघितल्या. कोणत्या? रो स्पॅन आणि कॉल स्पॅन. बरोबर. त्या आपण यूज कशा करायच्या ते पण बघितल्या. ठीक आहे. आता अजून आपण थोडासा डिफिकल्ट टेबल घेऊ बनवायला. ठीक आहे. म्हणजे अजून अंडरस्टँडिंग वाढेल आपली, की अशा प्रकारे ज्यावेळेस आपल्याला टेबल जनरेट करायचं असेल, हा घ्यायचा का? हा डिफिकल्ट वाटतोय का रे? हा जो टेबल आहे हा डिफिकल्ट वाटतोय का? विजिबल आहे ना, दिसतोय ना? इथं काय केलंय यांनी, वर एक काहीतरी हेडिंग दिली, इथं टेक्स्ट दिलं, कंटेंटच दिला नाही, डायरेक्टच त्यांनी पहिल्यांदा काय करायचं ज्यावेळेस का नाही आपण कोणता पण टेबलला आपल्याला कसं तरी स्ट्रक्चर वे मध्ये बनवायचं असेल, म्हणजे रो स्पॅन कॉल स्पॅन प्रॉपर्टी अप्लाय करायच्या असतील, त्यावेळेस आपण काय करायचं माहितीये का, त्याचं आपला जो नॉर्मल टेबल आपण जसा बनवतो ना, तर त्याच्यामध्ये त्याचं रो आणि कॉलम किती ते पहिल्यांदा बघायचं. समजलं? आपण जो नॉर्मल टेबल बनवतो तर त्या टेबलमध्ये आपलं नॉर्मल टेबलचं रोज आणि कॉलम किती ते बघायचं. मग इथं जर आपण बघितलं तर मी पहिल्यांदा रो बघतो बाबा किती, ऍव्हरेजचा एक पहिला, इकडं किती स्ट्रेच झाले काय झाले ते मला घेणं देणं का तिथं नाही. इथं ऍव्हरेजचा पहिला रो, हाईट विड्थचा दुसरा रो, मेल्सचा तिसरा आणि फिमेलचा चौथा, एवढं समजतंय. 4 रोज तर मला बनवायच्यातच बनवायच्या. आणि कॉलम किती इथं, हाईट, मेल्स फिमेल हा एक कॉलम आहे, हाईटचा एक कॉलम आहे, विड्थचा एक कॉलम आहे, रेड आयचा एक कॉलम आहे. टोटल रोज किती 4 आहेत, टोटल कॉलम किती 4 आहेत. हे पहिल्यांदा आपण कोड मध्ये राईट करून घ्यायचं. आपण कसं बनवतो तुम्हाला माहिती आहे, ते कसं आपण टेबल कसा क्रिएट करतो. सो त्या वे मध्ये करायचं. त्याच्यानंतर आपल्याला कॉल स्पॅन यूज करायची का रो स्पॅन यूज करायची त्याचा विचार करायचा. आपण ज्यावेळेस असं उभं काहीतरी चेंज करतो, रोज असं आडवं असतात आपलं, पण ज्यावेळेस मी पहिला रो, दुसरा रो, तिसरा रो, चौथा रो, म्हणजे ते कसं येतो, उभं येतो ना असं. ठीक आहे. त्यावेळेस मग आपण काय यूज करतो, कोणती प्रॉपर्टी यूज करतो, रो स्पॅन ना. मग जेवढ्या रो वरती अप्लाय करायची तेवढा आपण रो स्पॅन यूज करतो. कसं? आता इथं मला समजा हा पहिला दुसरा रो आहे आणि हा तिसरा रो आहे, बरोबर. मला हा दुसरा रो इथपर्यंत स्ट्रेच करायचा आहे, काय यूज करणार मी, काय, रो स्पॅन, बरोबर ना. आणि मला हा जो चौथा माझा रो आहे तो इथपर्यंत स्ट्रेच करायचा आहे, मग काय यूज करणार, कॉल स्पॅन. समजलं, रो स्पॅन आणि कॉल स्पॅन यूज कधी करायचं. ओके. मग तसंच आपल्याला समजलंय की टेबल ड्रॉ कसा करायचा आहे. मग तिथं आता बघायचं, हा तर माझा पहिला रो आहे, हा पहिला आहे ना, कोणता, हा. आणि हा माझा दुसरा. इथं फक्त त्यांनी काय केलंय, पहिला माझा जो रो आहे तो दुसऱ्या रो बरोबर स्ट्रेच केलाय, म्हणजे तिथं स्पॅन यूज केलंय बघा. इथं काय केलंय, इथं पण काहीतरी स्पॅनचाच यूज केलाय, पण कुठला स्पॅन यूज केलाय, कुठला यूज केलाय इथं ऍव्हरेज साठी, कोणता, हा माझा पहिला कॉलम आहे, हा दुसरा कॉलम आहे. हा माझा पहिला रो आहे, त्याच्यामध्ये हा जो माझा दुसरा कॉलम आहे तो इकडे किती स्ट्रेच झालाय, एक कॉलम स्ट्रेच झालाय. मग काय यूज केला असणार, कॉल स्पॅन. इथं काय यूज केला असणार,
रो स्पॅन का कॉल स्पॅन? इथं समजलं? थोडंसं कन्फ्युजन होईल थोडंसं सुरुवातीला. ज्यावेळेस कंटिन्युअसली प्रॅक्टिस करताल ना, ईझी होऊन जाणार एकदम. ठीक आहे. समजलं आपण कसं ड्रॉ करतो टेबल आणि असं आपल्याला फंक्शनॅलिटी ऍड करायचे त्यावेळेस आपण कसं ड्रॉ करतो. इझी आहे का? करू शकतोय. ठीक आहे. अजून थोडंसं डिफिकल्ट बघू आपण. डिफिकल्ट. ओके. हा जो टेबल आहे, हा मी जनरेट करायला लावला होता तुम्हाला. केलाय तुम्ही? का आपण करायचा आता हा? करायचा का? ठीक आहे, करू. मी पण पहिल्यांदाच करतोय. सो चुकलं तर सांगा मला, ठीक आहे? स्क्रीन विजिबल आहे ना माझी? आणि आवाज पण प्रॉपरली येतोय ना? प्लीज रिप्लाय. सृष्टी. ओके. सो आपल्याला काय बनवायचंय? का हा बनवायचा? कुठला बनवायचा? हा का हा? हा का हा? बरं ठीक आहे. तुमचं उत्तर येऊस तोपर्यंत हा ड्रॉ करू आपण. चालतंय? आता इथं त्यांनी त्यांची हेडिंग काय दिली नाही. कुठं? इथं. आपण हेडिंग देऊ. ओके? म्हणजे टेबलला प्रॉपर हेडिंग देऊन आपण टेबल क्रिएट करू. आता सगळ्यात अगोदर आपल्या डोक्यात काय राहणं गरजेचं आहे माहितीये का? कोणता पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना, आता हा प्रॉब्लेमच आहे ना आपल्यासाठी, बरोबर आहे? मग हा प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करायचा आहे. मग त्याच्यासाठी माझ्या डोक्यामध्ये स्ट्रक्चर बिल्ड करणं गरजेचं आहे. मग डोक्यात बिल्ड करायच्या अगोदर आपण कुठं बिल्ड करायचं? सो आपल्याला ज्यावेळेस कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल त्यावेळेस आपल्याला त्याचं स्ट्रक्चर माहीत असलं पाहिजे की ती आपल्याला बनवायचं आहे कसं, बरोबर? मग आता सिम्पलचा आपण काय करणार, इथं किती माझ्याकडे, मी पहिल्यांदा काय म्हणलं, टेबल ड्रॉ करायचं म्हणलं रोज आणि कॉल किती इथं ते बघणार अगोदर. इथं किती रो माझ्यासाठी? 1. अरे बा, असं का होतंय माझ्याकडे? ऐसा क्यों हो रहा है? अरे हां, ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण काय करतो, तिथं रोज किती आणि कॉलम किती ते बघतो आणि आपल्या कोडमध्ये राईट करणार. इथं रोज किती? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. बरोबर आहे? 9 रोज आहेत ना? का चुकतंय काय? ठीक आहे. 9 रो बनवायचं हे तर कळलं मला. कॉलम किती आहेत आता? हा पहिला आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आणि चौथा. कॉलम किती आहेत माझ्याकडे? 4 आहेत. मग मी सगळ्यात पहिल्यांदा कुठं जाणार? VS कोडला, बरोबर ना? आणि VS कोडला जाऊन मी अजून एक काय करतो, HTML3 त्याच्यामध्ये आपल्याला काय बनवायचे, मी आपला असंच एक रँडम फाईल बनवतोय, असं बनवत नाही, फक्त अंडरस्टँडिंगसाठी बनवतोय आपण. ते सगळे इंडेक्समध्येच लिहितो. ठीक आहे. मी काय बनवलं ते टेबल डॉट HTML. ठीक आहे. आता हे काय केलं हे तुम्हाला माहिती आहे आणि ह्याच्या कोडचा पण मिनिंग माहिती आहे सगळ्यांना. सगळ्यात पहिल्यांदा काय मला करायचं आहे, टेबल बनवायचं आहे. सो टेबल, आपण काय रूल काय फॉलो करतो, टेबल हेड, टेबल नंतर काय, टेबल हेड, बरोबर? हेडमध्ये सगळं काय जे हेडिंगचं आहे ते येणार. नंतर काय, टेबल बॉडी, नंतर टेबल फूट. ओके, बेसिक स्ट्रक्चर तर कळलंय बाबा. आता टेबल हेडमध्ये काय काय आलं पाहिजे, टेबल बॉडीमध्ये काय काय आलं पाहिजे, टेबल फुटरमध्ये काय काय आलं पाहिजे ते मला कळलं पाहिजे ना, बरोबर ना? सो आता हे जे तुम्हाला दिसतंय, जर डे, बिगिन, एंड, शेड्यूल, सेमिनार, टॉपिक, हे जर नीट ऑब्झर्व केलं तर बघितलं तुम्ही तर ते कसं आहे, बोल्ड आहे का? मग मी असंच अंदाज लावू शकतो ते हेडिंग, बरोबर ना? आणि हे सगळं माझ्या बॉडीत आहे.
आपण कन्सिडर करू टेबल फुटर नाहीच टेबल फुटर ते हां त्यासाठी आपण यूज करू शकतो. इथं ते कुठं दिसत नाही मला, त्याच्यामुळे मी काय करणार टेबल हेड आणि टेबल बॉडीचा यूज करतो. आता त्याच्यामध्ये पण माझं किती रो गेल्यात तिथं टेबल हेडमध्ये बघायचं. पहिला गेला, दुसरा गेला आणि तिसरा गेला, 3 रो गेलं तिथं. मग मी काय केलं, तिथं गेलो, कुठे गेलो, कोडमध्ये गेलो इथं, आणि काय यूज करणार मी इथं TH का TD TH ना. आणि किती मला पाहिजेत, मल्टिप्लाय बाय 3 घेऊन जाईल. ठीक आहे. आता 3 तर माझं 3 जे रोज आहे तर ते तर झाले. ठीक आहे, 1 2 3. काय चुकतंय का आपलं इथं, इथं काय चुकतंय का आपलं. रोज बनवण्यासाठी आपण TH चा यूज करतो का TR चा यूज करतो. आपलं काहीतरी चुकलं काय. TR किती पाहिजेत मला, 3 पाहिजे, बरोबर. सो आता पहिला, दुसरा आणि तिसरा 3 तर रोज झाले माझे, बरोबर. आता कॉलम किती इथं, 1 2 3 आणि 4, बरोबर. आणि खाली किती रो माझ्यासाठी, 1 2 3 4 5 6. तर मी पटकन इथं तेवढे रो टाकून देतो. 6 होते ना, ओके. 6 आणि 3 रोज तर झाले. आता माझ्याकडे काय आहे, कॉलम. हा काय आहे, पहिला कॉलम, हा दुसरा, हा तिसरा आणि चौथा. 4 किती माझ्याकडे, 4 कॉलम आहेत. ठीक आहे. सो पहिल्या रो मध्ये माझं 4 कॉलम आहेत, बरोबर. किती कॉलम आहेत, हा माझा पहिला रो आहे. कुठला, हा 1 2 3 3 रो येतं. आणि माझं कॉलम किती, 1 2 3 आणि 4, बरोबर. माझं किती कॉलम आहे इथं, 4 कॉलम आहेत. TD का TH, माझा जो पहिला रो आहे, 3च रो आहेत ना आपलं, पहिला रो आहे. तर त्याच्यामध्ये माझा जो पहिला रो आहे त्याच्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये काय आहे, डे, बरोबर ना. मग पहिल्या कॉलममध्ये काय आहे ना, डे. आता जो माझा दुसरा रो आहे, आता इथं जर बघितलं आपण, हा पहिला काय, पहिला रो हा, आणि हा कोणता, दुसरा रो, आणि हा तिसरा रो. पहिल्या रो मधला पहिला कॉलम म्हणजे काय, डे. ठीक आहे. आता हा कोणता कॉलम आहे, दुसरा कॉलम, बरोबर ना. हा सेम येणार आहे, हा दुसरा कॉलम आहे, तो कुठं झालाय, स्ट्रेच झालाय.
मग ते काय करणार, सेमिनार. ठीक आहे. आता जो माझा शेड्यूल आहे, शेड्यूल जर तुम्ही नीट बघितलं तर हा माझा पहिला रो आहे आणि हा कुठला आहे, दुसरा रो आहे, बरोबर. मग दुसऱ्या रो मध्ये कॉलम कोणता आहे, तो पहिला तो कॉलम गेलाय, दुसरा हा आहे आणि हा कोणता आहे, तिसरा. मग कोणत्या कॉलम मध्ये, दुसऱ्या कॉलम मध्ये. दुसऱ्या रो मध्ये, दुसऱ्या कॉलम मध्ये काय येणार, शेड्यूल. समजलं. आता हा जो माझा बिगिन आहे तो कोणत्या रो मध्ये, तिसऱ्या रो मध्ये. तिसऱ्या रो मध्ये कुठल्या कॉलमला आहे, दुसऱ्या कॉलमला. तिसरा रो कुठे आहे माझा, इथं. आणि कुठे आहे तो, दुसऱ्या कॉलमला. मी इथं काय येणार, बिगिन. ओके. आणि एंड कुठे, तिसऱ्या कॉलमला आहे, बरोबर. आणि कुठे आहे, तिसऱ्या रो मध्ये. तिसऱ्या रो मध्ये तिसऱ्या कॉलमला काय आहे, एंड आहे ना. ओके. आणि टॉपिक कुठे आहे बरं, टॉपिक जर बघितला तर हा शेड्यूल आहे. शेड्यूल कुठल्या रोल आहे, दुसऱ्या रोल आहे. आणि टॉपिक पण दुसऱ्याच रोल आहे, पण तो स्ट्रेच कुठं झालाय, एक काय, एक रो स्ट्रेच झालाय, बरोबर. मग हे कुठे येणार, दुसऱ्या रो मध्ये शेड्यूल नंतर कुठं, इथं काय आहे, तिथं टॉपिक. ठीक आहे. आपण परत एकदा समजून की आपण काय केलं. मला असं वाटतं की थोडंसं डोक्यामध्ये गेलं का, समजलंय काय केलं. आपण काय केलंय, आपण सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टेबल ड्रॉ करायचं त्यावेळेस आपण काय करतो, आपण रो आणि कॉलम किती ते पहिल्यांदा बघतो, बरोबर. मग इथं माझ्याकडे रो किती, इथं हा पहिला रो, दुसरा रो, तिसरा रो. मला दुसरं काहीच बघायचं नाही, फक्त रो बघायचं तिथं किती प्रेझेंट आहे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, 9वा. 9 रोज कन्फर्म दिसतात मला. आणि ह्याच्यामध्ये पण हे जे ब्लॅक ह्याने केलेले आहेत म्हणजे बोल्ड आहेत, तर ते काय येतं, हेडिंगमध्ये ते कन्फर्म आहे, बरोबर. मग माझा जो पहिला रो आहे, पहिला रो पण हेडिंगमध्ये गेला. पहिला रो अख्खा TRचा हेडिंगमध्ये गेला. दुसरा रो पण कुठे गेला, हेडिंगमध्ये गेला. तिसरा रो पण कुठे गेला, हेडिंगमध्ये गेला. आणि त्याच्यामध्ये कॉलम किती आहेत माझं, 4 आहेत ना. पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा, 4 आहेत. मग हे जे स्ट्रेच झाले ना, ह्याला ना बघताना सुरुवातीला बघायचं, म्हणजे कुठनं स्ट्रेच झालंय बघायचं. इथूनच झालं असणार ना, का खालनं वर गेलं असेल, नाही. ॲज युजल वरनच बघायचं स्ट्रेच कुठनं झाला असणार आहे. मग मी काय केलं, हा माझा काय आहे, मी माझा पहिला रो कन्सिडर केला. हा डेचा आहे ना, पहिला रो कन्सिडर केला. मग दिसतंय मला की हा रोजमध्ये खाली आलाय ना. मग हा मी कुठे लिहिणार, पहिल्या रोमध्ये, पहिल्या कॉलममध्ये. पहिला रो आहे, पहिल्या कॉलममध्ये काय येणार, डे येणार, बरोबर. समजलं. मग ते स्पॅन नंतर आपल्याला करायचं आहे, ते नंतर नको करू आपण स्पॅन. ठीक आहे. आता तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो हे कसं दिसतंय. अरे बाबा तुझं ना असं का करतो. ठीक आहे. सो आपल्याला टेबलसाठी काय करायचं आहे, गोल आहे. आता इथं हे काहीतरी वेगळं दिसतंय कारण आपण तिथं काय लावलं, स्टाईल लावली नाही ना. सो आपल्याला काय करायला लागेल, पहिल्यांदा स्टाईल कुठं टाकणार, स्टाईल हेडमध्ये ना, का हेड टॅगच्या खाली कुठं काय स्टाईल हेडिंगमध्ये ना, बरोबर. त्याला आपण काय म्हणतो, इंटरनल CSS.
एवढंच फक्त लक्षात ठेवा, बाकी दुसरं काय नका लक्षात ठेवा. हां, हे काय केलं मी, इंटरनल सेल्सच लावली. मला कशावर लावायची, टेबलवर, अजून TR वर, अजून TD पण यूज करणार आहे ना. काय लावायचं मला, किती पिक्सेलचा, कसला, आणि कलर काय असणार त्याचा. बरं ठीक आहे, मला ब्लॅक नाहीच यूज करायचा. एखादा म्हणलं मला रेड करायचं, करू शकतोय का, करू शकतोय. सो आपल्याला इथं काहीतरी क्रिएट झालेलं दिसतंय. ठीक आहे. आणि अजून एक प्रॉपर्टी मला अप्लाय करायची, त्याने मला ती व्यवस्थित दिसतं. काय, बॉर्डर कॉलॅप्स. त्याने काय होतं, बॉर्डर कॉलॅप्स कंट्रोल एस केल्यानंतर मला असं चांगलं दिसतंय थोडंफार, बरोबर. आता इथं माझा पहिला रो आहे, कुठला, हा डेचा, पण हा स्पॅन झालाय. बाकीचं इथं काही कंटेंट आलाय का, कारण मला काय करायचं, स्पॅन करायचं, म्हणजे अचीव करायचं ते करायचं आहे ना. म्हटल्यानंतर इथं कंटेंट येणार का, नाही येणार. आता टेबल कुठे गेला आपला, इथे. ठीक आहे. आता तुम्हाला आपण किती कॉलम जनरेट केले, 4, बरोबर. 4 का म्हणून जनरेट केलेत आपण कॉलम, कारण आपल्याला तेवढा डेटा तिथं ॲडजस्ट करायचा, बरोबर ना. आता सुरुवातीला आपण बनवलं हे काहीतरी वेगळं दिसतंय. इथं डे दिसतात, इथं सेमिनार दिसतंय, पण सेमिनार तर मला अख्खं काय पाहिजे, कसं पाहिजे, असं पाहिजे ना. किती कॉलम स्पॅन केला आहे त्याने, पहिला, दुसरा, तिसरा, 3 कॉलम केला ना, बरोबर. सो त्याच्यामुळे जी विजिबिलिटी आपल्याला ती प्रॉपर दिसणार नाही. आता आपण पहिल्यांदा हेडिंगचं आहे ते प्रॉपरली सेट करून घ्यायचं, नंतर मग आपण डेटाकडे वळायचं. का आपण सगळंच पहिल्यांदा राईट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला जे ह्याच्यावर प्रॉपर्टी अप्लाय करायची तर ती करायची. आपल्याला जसं सोयीस्कर ठरलं, म्हणजे आपल्याला जसं वाटेल की बाबा मी असं करतो तसं करतो, आपण कसं पण करू शकतो. पहिल्यांदा आपण काय करायचं, सगळा जो डेटा आहे तो पहिल्यांदा फिल करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर ना आपल्याला जी फंक्शनॅलिटी अप्लाय करायची ते अप्लाय करायची त्याच्यावर. ठीक आहे. माझं हेडिंगचं झालं सगळं. मला हेडिंगमध्ये जे पाहिजे होतं ते आलं आहे का, आलं आहे. मग आता मी काय करणार, डेटाकडे जाणार. हा माझा काय आहे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा रो, बरोबर. आता मंडे मला दिसतंय चौथ्या रोमध्ये. चौथा रो कुठं असणार आहे, 3 तर वरच गेलं, चौथा रो इथं असणार आहे. त्याच्यामध्ये चौथा रो तिथं मला कॉलम किती पाहिजे, कॉलम सगळीकडे 4 येणार, रो 8च राहणार आहे, तर 9च राहणार आहे, जेवढं आहे तेवढं. कॉलम 4 येणार आहे कन्फर्म. TD मल्टिप्लाय बाय 4, एंटर. आता इथं काय येणार, पहिल्यांदा माझा मंडे येणार. मंडे आला, कॉलम तर माझं 4 येणार आहेत, मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी काय केलं, सगळीकडेच कॉपी पेस्ट मारलं. ठीक आहे. ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी माझ्यासोबत कोड करा बरं का. आणि असं वाटलं ना की लय स्पीडनी होत आहे ना, तर त्यावेळेस मला सांगा. ओके. तर आपण काय केलं, माझा कितवा रो आहे, चौथा रो. चौथ्या रोमध्ये मंडे एक झाला. दुसऱ्या कॉलममध्ये पहिला कॉलम आहे, दुसऱ्या कॉलममध्ये काय 8 AM, नंतर तिसऱ्यामध्ये 5 PM, बरोबर ना. कुठं, चौथ्या रोमध्ये दुसरा कॉलम हाच आहे ना, दुसरा कॉलम. तिथं काय आहे 8 AM, त्याच्यानंतर काय 5 PM, बरोबर ना. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन टू XML.
ट्रान्सफॉर्मेशन टू HTML. बरोबर, XML लिहिलंय, HTML लिहिलं. मग आपला जो कितवा रो आहे हा, पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथ्या रो मधला आपला डेटा फिल करून झालाय. स्पॅन फिलचं नंतर आता नाही. पण इथं जर बघितलं मी तर हा एक रो काय झालाय, स्पॅन झालाय. बरोबर, आणि हा पण एक रो स्पॅन झालाय, हा पण एक रो स्पॅन झालाय. आणि इथं लास्ट जो आहे तर तिथं मला काहीतरी व्हॅलिडिटी DT काहीतरी लिहिले त्यांनी. म्हणजे माझा जो हाय कोणता, पाचवा रो मधला जो पहिला कॉलम आहे तिथं काय असणार आहे, काहीच नसणार आहे. दुसरा तिथं पण काहीच नसणार आहे, तिसरा तिथं पण काहीच नसणार आहे, चौथा तिथं काय असणार आहे, काहीतरी कंटेंट दिलाय त्यांनी, काय तिथं व्हॅलिडिटी म्हणून दिलंय. मी इथं काय लिहिणार, व्हॅलिडिटी. ठीक आहे, व्हॅलिडिटी ऑफ HTML लाईफ टाईम. ठीक आहे, काहीतरी केलं आपण इथं. माझा हा जो रो आहे तो कम्प्लीट झाला. आता इथं काय दिलंय त्यांनी, कितवा, पाचवा रो झाला. आता 6व्या रो मध्ये काय, ट्यूजडे. कुठे 6वा रो, इथं 6व्या रो मध्ये TUESDAY, ट्यूजडे. पहिल्या कॉलम मध्ये ट्यूजडे, दुसऱ्या कॉलम मध्ये काय, 8 AM. म्हणजे कुठे येणार, इथं ते काय येणार, 8 AM. नंतर काय, लेट सपोज मी लिहिलं 9 PM. नंतर काय, नंतर एक्स पाथ म्हणून काहीतरी लिहिलेलं आहे. बरोबर, एक्स पाथ. आता ट्यूजडे माझा कुठपर्यंत स्पॅन झालाय, 1, 2 आणि 3. अंदाज लगेच कडेच्या घेऊन लावायचा तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी सुरुवातीला. नंतर तुम्ही डोळं झाकून नाही, डोळं उघडूनच करू शकता. फक्त असं जास्त आपल्याला त्यात एफर्ट लावायची गरज नाही. मी इथं किती, 1, 2, 3 रो स्पॅन झाला. बरोबर, मग जो पहिला कॉलम आहे त्याच्यामध्ये मी काय करणार, स्किप करणार. डेटा कुठनं लिहिणार, दुसऱ्या कॉलमपासून. काय आहे तिथं, 11 AM. नंतर काय आहे, 12 PM सपोज, 12 PM. ठीक आहे, आणि नंतर काय आहे, नंतर दिलंय त्यांनी XSL ट्रान्सफॉर्मेशन. XSL ट्रान्सफॉर्मेशन. आता हे टेबल बघून मला काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय, तर पुढं आल्यानंतर कळेल आपल्याला प्रॉब्लेम काय आहे. ठीक आहे, XSL. आता हे जर एक झालं, हा काय आहे माझा, कितवा रो आहे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा. 8वा रो मधला कितवा कॉलम आहे, पहिला, दुसरा कॉलम. मग 8वा कुठे, इथं. आणि त्याच्यामधला दुसरा कॉलम म्हणजे इथं. तिथं काय येणार, 2 किंवा 3, लेट सपोज AM. त्याच्यानंतर काय, 5 PM. त्याच्यानंतर काय आपल्याला दिलंय, काहीच नाही तिथं, मोकळंच आहे तिथं. आणि त्याच्यानंतर जो लास्ट आपला रो आहे त्याच्यामध्ये काय आहे, वेन्सडे पहिल्यांदा. बरोबर, काय, स्पेलिंग काय माहिती बरोबर आहे का, जाऊन द्या, काय नाही. वेन्सडे नंतर 8 AM. बरोबर ना, 8 AM. नंतर काय आहे, 12 PM. बरोबर ना. आणि लास्टला काय आहे आपलं, एक्सेल फॉर्मॅटिंग ऑब्जेक्ट. एक्सेल फॉर्मॅटिंग. बरोबर, कंट्रोल S केलं. आता आपल्याला विजिबिलिटी काय दिसते इथं, आपल्याला काहीतरी जनरेट करायचं आहे, त्याच्यानुसार आपल्याला टेबल मध्ये आपण व्हॅल्यू सगळ्या एंटर केल्या. बरोबर ना. आणि
मी बाकीच्या ज्याच्यात केल्या नाहीत त्याच्यात का केल्या नाहीत, कारण आपल्याला तसं फॉर्मॅटिंग करायचं. आता मला सांगा, तुम्ही सांगायचं, मी काहीच नाही सांगणार. माझा जो डे हा काय झालाय आणि किती झालाय, काय झालाय किती झालाय, इकडे बघून सांगू शकता. रोज स्पॅन किती, त्याला पण इन्क्लूड करायचं, मग मोजायचं. त्याला इन्क्लूड करून मोजल्यावर किती होईल, तो त्याचा एक, त्याच्या खालचा एक आणि त्याच्या खालचा एक, 3. करू कंट्रोल आला का? ठीक आहे. आता नंतर आपल्याला काय करायचं आहे, सेमिनार काय झाला आणि किती झालाय, काय झालाय किती झालाय म्हणजे त्यांनी कुठं स्ट्रेच झालाय, तो कोणत्या वे मध्ये, कॉल स्पॅन रो स्पॅन मध्ये स्ट्रेच झालाय. मग काय झालं, बरं कॉल स्पॅन कन्फर्म, कॉल स्पॅन झालाय. ठीक आहे, किती झालाय, 3. 3 झालाय का 4 झालाय, 3 झाला ना. बरं ठीक आहे. ओके. आता शेड्यूल आपल्याला कसं पाहिजे, शेड्यूल किती कॉलम स्पॅन झाला, 1 आणि 2 झालाय ना. सो आपण काय करणार, शेड्यूलमध्ये जाणार, कॉल स्पॅन 2. ओके. आपण काय करू, पहिल्यांदा जे वरचं आहे ना, आपल्याला जे पाहिजे त्याच्यानुसार करू, कारण खालचे जे सेट करणार नाही तोपर्यंत वरचं प्रॉपरली आलाय होणार. ठीक आहे. शेड्यूल आपण 2 केला आहे. टॉपिक आपल्याला काय काय करायला लागणार आहे बघा. आता टॉपिक रो स्पॅन झाला आहे नुसता का कॉल स्पॅन झाला, काय काय स्पॅन झाले, जर नीट थोडंसं ऑब्झर्व केलं, थोडंसं जास्त नाही, कॉल स्पॅन झालाय का रो स्पॅन झाला, रो स्पॅन झाला ना. किती टॉपिक, किती रो स्पॅन झालाय, 3 झालाय, 2. कसं काय, हा एक आणि हा एक, बरोबर. टॉपिक काय झालाय, रो स्पॅन किती झालाय, 2. आता वरचं तर आपलं सेट झालंय, एकदा बघू आपण कसं झालंय. इथं असं का बरं आलंय, डे असं आले, सेमिनार असं आले, टॉपिक असं आले, काय रिझन असं त्याच्यामध्ये, का आपला कोड चुकला, काय झाले, डेज आपण काय केले, 3 रो स्पॅन केलाय, सेमिनार आहे तो 3 रो स्पॅन केलाय. ठीक आहे. आपलं टोटल कॉलम किती, 1 2 3 आणि 4 आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. आता जो बिगिन आहे तर तो आपण काय केलाय, आपण चुकीच्या ह्याच्यात प्लेस केलाय का, आणि शेड्यूलला पण आपण काय केलंय, चुकीच्या ह्याच्यात प्लेस केलंय, बरोबर का. आपल्याला ही प्रॉपर्टी कशावर लावायची, ह्याच्यावरती, आणि कशावरती लावायची, ह्याच्यावरती.
तर इकडे एक्स्ट्राच्या लाईन स्पेसिंग कशामुळे आलं, ठीक आहे, हे इग्नोर करा. टेम्पररी हे जे आहे ना त्याला इग्नोर करा. ओके. आता मंडे काय झालं इथं, रो झाला स्पॅन झाला का कॉल स्पॅन झाला? पहिला रो समजायचं तर पहिला रो आणि दुसरा, मग काय झालं रो स्पॅन बरोबर. कुठे आहे मंडे? इथं. सो रो स्पॅन किती झालं 2. ज्यावेळेस आपण हे पूर्ण क्रिएट करेल का नाही त्यावेळेस ते प्रॉपरली व्हिजिबल होईल आपल्याला. आणि अजून काय काय स्पॅन झाले, 8 AM आणि 5 PM दोन्ही पण स्पॅन येतो. किती रो स्पॅन येतो बरोबर. मी काय केलं, हीच प्रॉपर्टी तुम्ही टाईप करा बरं का, मी कॉपी केली पण टाईप करा. रो स्पॅन 2, इथं पण रो स्पॅन 2 बरोबर. आणि अजून काय झाले, माझा ट्यूजडे किती रो स्पॅन झालाय 3 बरोबर ना. ट्यूजडे कुठे आहे माझा, इथं. त्याला काय करणार मी, रोज स्पॅन 3 टाकणार. ओके. अजून काय झाले, जर आपण चेक केले आपल्याला बरंच काय काय ते वेगळंच झालं दिसतंय बरोबर. सेमिनार इथं 1, 2 आणि 3 रोज बरोबर कॉलम बरोबर स्पॅन झाला आहे. ओके. व्हॅलिडिटी ऑफ HTML लाईफ टाईम इथं कुठे गेले, 1, 2, 3, 4, 5, 6 6व्या नंबरच्या कॉलममध्ये. आपण काय 6 कॉलम बनवलेत का, नाही. सो ओके. पहिल्यापासून बघू आपण काय केलं नक्की. टेबल हेडमध्ये आपल्याला काय पाहिजे होतं, 3 रोज पाहिजे होते बरोबर. पहिला रो, दुसरा रो आणि तिसरा रो, 3 रो मी ड्रॉ केलं. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं, आपल्याला कॉलम किती पाहिजेत, 1, 2, 3 आणि 4 कॉलम पाहिजे. ठीक आहे. सो पहिल्या कॉलममध्ये काय डे, दुसऱ्यामध्ये सेमिनार जे स्ट्रेच केलं आपण नंतरनं कॉल स्पॅन आणि रो स्पॅनचा यूज करू. आता जर इथं आपण काही व्हॅल्यूज एंटर केल्या तर त्याची विजिबिलिटी काय आहे, पहिला, चौथा. ठीक आहे. आपण म्हणजे इथं आपली थोडीशी चूक काय झाली माहिती आहे का, ते तुमचं पण होऊ शकतं बघा. आता मी तुम्हाला शिकवतोय, माझी पण चूक झाली. ही चूक काय झाली की आपण ते तिथं कमेंट आउट करायचे. ओके. विनाकारण आपण वेळ वाया घालवला असता. ज्याच्यात आपण म्हणजे ज्याला स्पॅन करतोय, त्याला स्ट्रेच करतोय, तर त्याला काय करायचं, कमेंट आउट करायचं. ओके. कंट्रोल येस. आता पहिल्यापेक्षा तरी बेटर दिसतोय थोडाफार. अजून ह्याच्यामध्ये आपण कुठं चुकलोय किंवा काय काय राहिलं आपलं ते बघू. इथं एक राहिले. ठीक आहे. कंट्रोल येस. अजून कुठं राहिले, फॉर्मॅटिंग, XSL, XPath, हे एक. कंट्रोल येस. ओके. सो आपल्याला जे पाहिजे नाही खरं तर त्यांना आपण रिमूव्ह करून टाकायचं. ज्याच्यामध्ये डेटा लिहिला
तर तो डेटा लिहायचा आणि जे आपल्याला ज्याच्यामध्ये स्कॅन करायचं तर ते कमेंट आउट करायचे तात्पुरतं, नाही तर काढून टाकायचं. आता आपल्याला जे अचीव करायचं होतं ते आपण नियरली अचीव केलंय ना. फक्त इथं आता ज्यावेळेस आपण बघतोय एक्स पाथ आणि जी एक्सेल इन्फॉर्मेशन आहे, तर ते काय झालं इथं, कुठं इथं, तर ते पहिला रो, दुसरा रो, तिसरा रो समजण्यासाठी, पण ॲक्च्युअलमध्ये ते पहिला, दुसरा, तिसरा नाही. पहिल्या रोपासून हाफच काय झालाय, स्ट्रेच झालाय, आणि हा काय तिथून हाफ स्ट्रेच झालाय, बरोबर ना. हाफसाठी कोणती प्रॉपर्टी आहे का, हे अचीव आपण करू शकतोय का? हा एक प्रॉब्लेम आहे. तुम्हाला मी मागाशी म्हटलं होतं की पुढे गेल्यानंतर एक प्रॉब्लेम येईल आपल्याला. आता समजा म्हणजे आपण बघू काय होतंय. मी कोडमध्ये गेलो, मला स्ट्रेच काय करायचंय, हा काय एक्स पाथ ना. एक्स पाथ कुठे आहे माझा, एक्स पाथ कुठे कुठे खाली वरती, कुठे गेला, लिहिलंय का पण आपण एक्स पाथ, का त्याच्या जागेवर दुसरं काहीतरी लिहिलंय. इंट्रोडक्शन टू काय लिहिले, एक्स पाथ लिहिलंय आणि एक्स काहीतरी इन्फॉर्मेशन, ठीक आहे, ट्रान्सफॉर्मेशन कुठं दिसतंय का, मला दिसत नाही कसं, हां एक्स पाथ दिसतंय. आता एक्स पाथमध्ये आपल्याला काय करायचं आहे, रोज स्पॅन का कॉल स्पॅन, तिथं बघा रोज स्पॅन लावायचं आहे ना. मी काय केलं, रो स्पॅन टाकलं. आपल्याला तो जो रो आहे त्याच्या निम्मच करायचं आहे. होईल का तसं, बघायचं का, मला माहीत नाही होईल का, टाकून बघायचं का आपण एकदा. 1.5 ना, ठीक आहे, होतंय का, आपण केलंय पण हे तर दिसत नाही रिझल्ट, कसं काय. बरं ठीक आहे, आपण हे ट्रान्सफॉर्मेशनला पण टाकू, बघू होतंय का. कंट्रोल C, कंट्रोल V, कंट्रोल S, नाही होतंय. पण मी मला काहीतरी म्हणलं होतं तुम्हाला, प्रॉब्लेम आपल्याला फेस करायला लागणार आहे. प्रॉब्लेम कुठला आहे ते विचार. हां आता तुम्हाला माहिती आहे टेबल कसा बनवायचा, काय कसं करायचं. थोडंसं कॉन्फ्लिक्ट असेल डोक्यामध्ये, थोडंसं कॉन्फ्लिक्ट असणार आहे, थोडं नाही लय असेल, इट्स ओके, काहीच अडचण नाही. पण तुम्ही ज्यावेळेस ह्याला रिपीटेडली करचाल ना, त्यावेळेस तुम्हाला इझी होऊन जाईल कसं करता येईल, ठीक आहे. सो आता हा जो प्रॉब्लेम आहे हा तुम्ही फाइंड आउट करायचा आहे. मी इथं 2 टाकलं. नाही होमवर्क आहे हा, काय होमवर्क, तसं नाही रे. हे एकदा मी सांगितलं की कसं करायचं, मग ते तुम्हाला कळणार कसं करायचं. तुम्ही ज्यावेळेस स्वतःहून फाइंड आउट करताल त्यावेळेस तुम्हाला समजणार ना कसं करायचं. हां 2 टाकल्या म्हणा ना, ऑब्वियसच आहे. 2 टाकल्यानंतर म्हणून आपण आता टाकलं की 1.5, हो का 1.5 आहे. मग कसं काय चेक करून यायचं, त्याचा आन्सर आत्ताच नाही देणार मी, उद्या देणार, ठीक आहे. ते चेक करा, बघा कुठं काय सापडतं. यूट्यूब आहे, चॅट जीपीटीला विचारा, बाबा चॅट जीपीटी मला सांग बरं 3च रो दिले सरांनी आणि त्यातलं मला हाफ रो घ्यायचं, तर कसं काय करू मी, कुठल्या प्रॉपर्टीला, ठीक आहे. सो आपण काय केलं, काय बघितलं. आपल्याला बेसिक टेबल कसं जनरेट करायचं आहे माहिती आहे, बरोबर. पण त्याच्यामध्ये ॲडव्हान्स टेबल ज्यावेळेस आपल्याला जनरेट करायचं आहे, त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं की रो किती आणि कॉलम किती ते बघायचं, आणि त्याच्यामध्ये पण टेबलच्या हेडिंगमध्ये किती रोज किती कॉलम आहेत ते बघायचं. रो आणि कॉलम फिक्सच राहणार आहे, ते आपण टाईप करून घ्यायचं कोडमध्ये. आणि त्याच्यानंतर त्याचा जो कंटेंट आहे तो त्याच्यात टाईप करून घ्यायचा. पहिल्यांदा आपल्याला सुरुवातीला वाटणार की याला बाबा काय जनरेट होते सुरुवातीला, ज्यावेळेस एंड आपण करेल त्याचा, तर त्यावेळेस आपल्याला जे रिझल्ट पाहिजे तो आपल्याला विजिबल असणार आहे, ओके. आणि जे आपल्याला नको आहे ना, म्हणजे जो रो आणि कॉलम नकोच आहे, म्हणजे जो डेटा आपल्याला नको आहे त्या रो आणि कॉलममध्ये, तर तो काय करायचा, कमेंट आउट करायचा टेम्पररी किंवा काढूनच टाकायचा. मग काय होणार, आपल्याला जे पाहिजे ते विजिबल, ठीक आहे. सो टेबल समजलं,
कसं बनवतात टेबलबद्दल कोणती काही अडचण तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आता असंच तुम्हाला तुमच्या मनाने आता इथं मला दिसत नाही हार्ड जेवढं हार्ड इझी वाटते ना मला हां नाही इथं बनून जाईल स्किप इट हां हे बघतोय मी मला जमू शकतोय का नाही जमू शकत असं कॉन्फ्लिक्ट येतं लगेच करायला घ्यायचं ओके असं तुम्हाला प्रॅक्टिस करायची रोज. आता टेबल तर झालं. आता सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक त्याच्या अगोदर थोडंसं आपण काहीतरी अजून एक्स्ट्रा बघू. टेबल समजलं ना काही प्रॉब्लेम कोणाला इथं कोणाला काही कॉन्फ्लिक्ट माइंडमध्ये समजलं सगळ्यांना. ते फोटो फक्त ते फोटो वगैरे ते बाकी फोटो वगैरे ते येस ओके. तर अजून एक फाईल मी क्रिएट करतो HTML सॉरी index.html. इथं बघा बरं मी काहीतरी क्रिएट केल्यावर त्यांनी एरर देतो काय एरर आहे तिथं म्हणजे सेम नावाने मी फाईल जनरेट करू शकत नाही बरोबर आहे ना. मी काय करतो ह्याला बाबा HTML1 म्हणतो ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपण थोड्याशा अजून प्रॉपर्टी बघणार आहे म्हणजे टॅग बघणार आहे. आपल्याला बरेचसे टॅग माहिती आहेत आपण बरेचसे टॅग एक्सप्लोअर केले तुम्हाला पण माहीत असतं. आता मला समजा मला काय करायचं आहे मला कंटेंटला स्मॉल करायचं किंवा मला कंटेंटला का नाही काय करायचं आहे अंडरलाईन करायची काय करायची अंडरलाईन मला बोल्ड करायचं काय करायचं अजून इटॅलिक करू शकतो अजून काय करू शकतो अजून काय करू शकतो कंटेंटवर आपण काय करायचं मॅथ्सचा फॉर्म्युला लिहित असतो स्क्वेअर करतो आपण स्क्वेअर करतो किंवा खालच्या साईडला इक्वेशन लिहित असताना खाली काहीतरी लिहितो म्हणजे कसं हो आपण ज्यावेळेस काय करतो आपण ज्यावेळेस अशी इक्वेशन लिहित असतो a² + b² = c² असं लिहित असतो ना हे कसं अचीव होणार आपल्या कोडिंगकडे आपण काय करायचं असं पण लिहितो x2 प्लस किंवा असं log of 2 असं पण असतं. म्हणजे ही प्रॉपर्टी कशी अचीव करणार आपण बरोबर. मग ही मॅथमॅटिकल एक्सप्रेशनला आपण कोडिंगमध्ये कसं रिप्रेझेंट करू शकतो. आता त्याच्यासाठी आपण काही टॅग आहेत तर त्याचा यूज करणार आहे. काय सुपर टॅग म्हणतात किंवा सब टॅग त्याचा यूज करणार आहे. ओके आता कंट्रोल/ दाबल्यानंतर काय होतं एक कमेंट होतं बरोबर. मला काय करायचं आहे कंटेंट स्मॉल पाहिजे मला. आता मी समजा पॅराग्राफ टॅगचा यूज केला आणि दिस इज पॅरा म्हटलं कंट्रोल S केलं आणि लाईव्ह सर्व्हरला रन केलं. हा काय माझा पॅराग्राफ आला पण मला एखादा कंटेंट आहे ना तो स्मॉल ह्याच्यामध्ये लिहायचा आहे पॅराग्राफच्या पेक्षा पण स्मॉल. त्यासाठी कुठला टॅक्स यूज करा पॅराग्राफपेक्षा अजून स्मॉल मला पाहिजे काय यूज करू शकतो स्मॉलच ना. मी इथं काय करणार मी दिस इज स्मॉल बरोबर. पॅराग्राफपेक्षा थोडंसं स्मॉल दिसतंय का हो दिसतंय. मग स्मॉल टॅगचा यूज काय आता मला काय करायचं अंडरलाईन पाहिजे अंडरलाईन ना पण मला अंडरलाईन पाहिजे पण मला कुठं अंडरलाईन पाहिजे अजून एक पॅराग्राफ टॅग क्रिएट करतो आणि दिस इज पॅरा म्हणतो मला ह्या दिस इज पॅराला अंडरलाईन पाहिजे मग मी ही कशात लिहू आता हे ॲज इट इज समजा मी कंट्रोल S केलं आणि इथं बघितलं हे पॅरा सेमच आहे हे स्मॉल आहे मला ह्याला अंडरलाईन करायची मग मी ह्याला कसं लिहू ओके तुम्ही म्हणताय म्हणून मला माहित नाही
जर चुकलं तर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असेल. बघायचं होय. झाली की नाही? बरं ठीक आहे. अंडरलाईन टॅग. आता ही मी का सांगतोय, बेसिक पासून ज्याला काहीच माहित नाही ना, 0. ठीक आहे. अजून मला काय करायचं, बोल्ड करायचं. मी अजून काय घेतलंय, हेडिंग टॅगचा यूज केला आणि दिस इज माय हेडिंग यूज केलं. काय वाटतं तुम्हाला, हेडिंग हे पॅराग्राफच्या खाली प्रिंट व्हायला पाहिजे? हेडिंग आहे नाही, मी इथं जी कोड लिहिला आहे तो एक्झिक्यूट व्हायला पाहिजे का? हेडिंग इथं लिहिली पॅराग्राफच्या खाली, या व्हायला पाहिजे का नाही व्हायला? कुठं व्हायला पाहिजे ते नाही विचारत मी, कुठं होणार ते विचारतोय. आता मी जो कोड लिहिला होणार का? ठीक आहे. आपण बघितलं तर हेडिंग इथं दिसते, पण नाही ह्या बोल्ड टॅगचा यूज आपल्याला बोल्ड करायचं आहे ना, हेडिंग तर बोल्डच असते. मग त्यासाठी काय यूज करू आपण? पॅराग्राफ ना. अजून कुठल्या टॅगचा यूज करू शकतो का पॅराग्राफ सोडला तर दुसरा? आहेत का? नाही, मला असंच पॅराग्राफ लिहायचा आहे. मी समजा ड्यू टॅगचा यूज केला तर लिहू शकतो ते, दिस इज माय ड्यू टॅग. काय वाटते, प्रिंट होईल का? होईल का? आणि मी नुसतं असंच लिहिलं तर कसं? असंच लिहिलं तर होईल? काय वाटते गोरख, होईल? बघायचं काय एकदा? काय दाखवायला लागेल? कंट्रोल एस, दिस इज ड्यू टॅग, दिस इज ड्यू टॅग. झालं की दाखवा. कसं काय? बॉडीमध्ये लिहिलं म्हणून ना. ठीक आहे. म्हणजे कंटेंट माझा कुठं पण लिहिला तरी तो एक्झिक्यूट होऊ शकतोय, पण मला त्याच्यावर स्टायलिंग करायची म्हटलं ती करू शकतो. नाही होऊ शकत टाईप, जर असं मी मोकळं लिहिलं तर. हां, स्टाईलमध्ये स्टाईल टॅगचा यूज करून करतो. ठीक आहे. मग ड्यू टॅगचा यूज करून आपण हे केलं. मला काय करायचं, इथं बोल्ड करायचं याला. मग मी कसं करणार बोल्ड? अजून कोणता टॅग आहे का त्याचा यूज करून ह्याला बोल्ड करू शकतो? बी टॅगने तर होतंय. अजून कोणता ते तुम्ही बघायचं उद्या. ठीक आहे. थोडंसं एक मेन कन्सेप्ट आहे तो झाला की मग आपण सोडू. ठीक आहे. तर हे समजलं. आता सुपर आणि जे सब आहे तर त्याचा यूज आपण कसा करतो? मला काय करायचं आहे, मला हा जो एक्स आहे तर त्याचा स्क्वेअर आणायचा आहे, प्लस हा जो वाय आहे त्याचा स्क्वेअर आणायचा आहे, इक्वल टू झेड आहे त्याचा स्क्वेअर आणायचा आहे. मग ही असं मी करू शकतो. हे असं नाही होत प्रॉपरली, नाही. मी काय करणार, त्याच्यासाठी सुपर टॅक्स यूज करणार. सुपर तिथं काय करणार, ह्याला पेस्ट करणार. सेम लाईक दॅट पुढच्यासाठी पण कसं करणार, मी सुपर टॅक्सचाच यूज करणार. आणि नंतर सुपर टॅग, कंट्रोल एस. आपल्याला जे अचीव करायचं ते झालं. ओके. आता मला काय करायचं आहे, मी जसं मागाशी म्हणलं, हा जो टू आहे तो त्याच्या डोक्यावर आहे, मला त्याच्या खाली पाहिजे. मग त्याच्यासाठी मी कशाचा यूज करणार, सब टॅगचा. ओके. सेम लाईक दॅट इथं पण सब. अजून काय, सब, कंट्रोल एस. आपल्याला जे अचीव करायचं होतं ते आलं. ओके. सो एक काही स्पेशल टॅग आहेत त्याचा यूज आपण कसा करतो हे समजलं तुम्हाला? ओके. सो आता जो मेन कन्सेप्ट आहे तो काय आहे,
तुम्ही कधी फॉर्म भरलेत का? फॉर्म भरले हे आपण कधी बरं आहे. फॉर्म कसा असतो तो? आपण टेबलचा यूज करून फॉर्म बनवू शकतोय का? बनवू शकतोय? कोणी इकडे जॉईन नाही ना झालं? कोणच नाही. टेबलमध्ये आपण फॉर्म जनरेट करू शकतोय, पण आपण ते नाही आता बघणार, कारण ते इझी म्हणजे बनवू शकता तुम्ही. थोडंसं फक्त प्रॅक्टिस करायला लागेल तुम्हाला कसं बनवायचं. आता आपण बघणार आहे फॉर्म्स इन HTML. आता इथं काहीतरी हा फॉर्म आहे, आपण हा फॉर्म बनवला होता, बरोबर आहे ना? प्रिव्हियस लेक्चरमध्ये बनवला होता. पण आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं ॲडव्हान्स बनवायचं आहे. कोणता फॉर्म बनवायचा? हाच बनवायचा? अरे कुठं काय होतं बरे असं बनवून? कंटेंट कोणता बनवायचा? ओके, हा जो फॉर्म आहे इथं जर बघितलं तुम्ही, फक्त थोडंसंच लक्ष द्या. आपण 15 मिनिटामध्ये संपू. लय सोपं आहे, लय सोपा कन्सेप्ट आहे, लय इम्पॉर्टंट. कसं बनवतात, काय काय करायला लागेल मला सांगा बरं. मला एक फॉर्म बनवायचा, फॉर्म टॅगचा यूज करणार. आणि इथं काय आहे, युजर नेम. ही जी हा जो टॅग आहे, हा जो इथं जे मी नेम लिहिणार आहे ते काय आहे? चेकबॉक्स. बरं ठीक आहे. पासवर्ड आहे. हे जे आहे ना, ह्याला इनपुट टॅग म्हणतात. मी काय करतो, इनपुट देतोय, काहीतरी लिहितोय, बरोबर, इनपुट टॅग. आता त्याचा डिफरन्स कसा आहे, युजर नेम, हे युजर नेम कशात लिहिलंय? लेबलमध्ये. म्हणजे आपण ज्यावेळेस कपड्याच्या दुकानात जातो, कपडे घेतो, त्यावेळेस आपण चेक काय करतो? पहिल्यांदा किंमत बघतो. ज्याकडे जास्त पैसा तो किंमत नाही बघत, पण आपण तर बघतो. मग त्याच्यामध्ये लेबल जे असते तर ती काय सांगते की त्याची प्राइस काय आहे, त्याचं ब्रँड काय आहे. मग हे काय आहे, युजर नेम काय सांगतं इथं की बाबा तुम्ही युजर नेमच लिहायचं. हे नाही लिहिलं तर त्याला कळणार काय इथं लिहायचं आहे. मग हे कशात लिहितो आपण? लेबलमध्ये. आणि हे कशात राईट करतो? इनपुट टॅगमध्ये. इनपुट टॅगमध्ये टेक्स्ट. आणि हे पासवर्ड आहे. आता मला सांगा, ज्यावेळेस मी पासवर्ड लिहितोय तर त्याच पासवर्ड तो सगळ्यांना कळला पाहिजे ना? कळला पाहिजे. पासवर्ड माझा सेफच राहिला पाहिजे ना. मग इनपुट टॅगमध्ये माझा टॅग काय राहणार? पासवर्ड राहणार. इथं काय राहणार? टेक्स्ट राहणार, बरोबर. आता इथं काय टाईप ऑफ सिटी, मग हे काय असणार? टेक्स्टच असणार. आणि इथं काय वेब सर्व्हर, इथं काय आहे, आपल्याला चूज करायचं आहे. चेकबॉक्सेसने प्रेम दिसतंय तुम्हाला बहुतेक. चेकबॉक्स आहे का हे असं ड्रॉप डाऊन होतं. व्हेरी गुड, ड्रॉप डाऊन लिस्ट आहे. वेब सर्व्हर, चूज अ सर्व्हर चूज करायचं आहे. म्हणजे कसं, चूज अ कोर्स, ड्रॉप डाऊन आला, वेब डेव्हलपर घ्यायचा आहे, डेटा सायन्स घ्यायचा आहे, दुसरा कुठला घ्यायचा आहे, ते काय लिस्ट आहे, बरोबर. मग ही काय ड्रॉप डाऊन लिस्ट आहे. आता तिथं कुठल्या टॅगचा यूज करतो आपण, तिथं काय काय यूज करतो ते आपल्याला माहीत करून घ्यायचं आहे. इथं काय केलं आहे, प्लीज स्पेसिफाय युअर रोल. ही काय इथं रेडिओ बटन. मग ते काय करतात, रेडिओ बटन म्हणजे काय असतात की ते सांगतात की मी नक्की कोण आहे. म्हणजे मी ॲडमिन आहे, इंजिनियर आहे, मॅनेजर आहे का गेस्ट आहे, बरोबर. मग ती रेडिओ बटन स्पेसिफाय करत असतात. कसं, आपल्याला चूज अ जेंडर म्हणतात. चूज अ जेंडर आपण काय करतो, मेलवर क्लिक करतो, काय काय म्हणजे जे फिमेल फिमेलवर क्लिक करतात. मग ते काय करतात, रेडिओ बटन थ्रू सांगत असतात. मग हे माझं काय आहे, इनपुट टाईपच आहे, पण त्याच्यामध्ये टाईप माझं वेगळं आहे. इथं काय टेक्स्ट आहे, इथं पासवर्ड आहे, इथं काय रेडिओ आहे, इथं काय आहे, फायनली आलं, फायनली चेकबॉक्स आला. मग काय
सिंगल साइन ऑन अ काय द फॉलोविंग मेल पेरोल और सेल्फ सर्व्हिस. आपण चेकबॉक्स मल्टिपल चेक करू शकतो किंवा एक करू शकतो किंवा दोन करू शकतो. बरोबर. म्हणजे कसं आता तुम्हाला सांगितलंय की बाबा तुम्हाला काय काय येतंय, मग तुम्ही मल्टिपल चेक करू शकता. मला बाबा इंग्लिश बोला येते, मला हिंदी येते, मला मराठी येते, तिन्ही करू शकता. मग तुम्ही म्हटलं नाही मला इंग्लिश नाही येत, मराठी हिंदी येते, दोनच चेक करू शकता किंवा एक करू शकता असं. आणि हे खाली काय दिसतं तो नाही ॲज युजल काय आहे, ॲज युजल काय आहे म्हणजे काय आहे, बटन आहेत ना, बटन आहे. लॉग इन करा नाही तर रिसेट करा. लॉग इन केल्यावर काय होणार आहे, लॉग इन होणार. रिसेट केल्यावर काय होणार आहे, सगळं रिसेट होणार आहे. बरोबर ना. मग हा जो आपला बेसिक फॉर्म आहे आपण कसा बिल्ड करायचा, अजून आपल्याकडे थोडासा वेळ आहे. फक्त कसं जनरेट करायचं आणि त्याच्यानंतर आपण रॅपअप करू. ठीक आहे. ओके. आता कोडमध्ये आलो आपण. का कोणत्या टॅगचा यूज करतो आपण, फॉर्म. आता ॲक्शन काय आहे ते विसरा, काय आहे आत्ता काही नाही गरज त्याचे आपल्याला लक्षात ठेवायची, आपण नंतर बघणार आहे ती काय पुढे गेल्यानंतर. ठीक आहे. फॉर्म टॅगमध्ये पहिल्यांदा काय आहे माझ्याकडं, पहिल्यांदा काय आहे युजर नेम. ते कशात आहे, लेबलमध्ये आहे. बरोबर. लेबल मध्ये काय आहे माझं, युजर नेम. बरोबर. त्याच्यानंतर काय आहे, इनपुट टॅग आहे ना माझा. इनपुट टॅगचा टॅग काय आहे, टेक्स्ट. आणि मी तिथं प्लेस होल्डर म्हणून एक माझी एक प्रॉपर्टी ती देऊ शकतो किंवा ॲट्रिब्यूट आहे समजा. काय प्लेस होल्डर म्हणजे काय, मला तिथं काय करायचं आहे, एंटर काय करायचं ते सांगू शकतो. युजर नेम ते तिथं दिसणार आहे इनपुट टॅगमध्ये. बरोबर. ही एक ॲट्रिब्यूट झाला. ओके. आणि अजून काय काय आपल्याला काय काय करायचं आहे, पासवर्ड आहे, टाईप ऑफ एम्प्लॉयमेंट आहे. मग मी काय केलं, सिम्पली ह्यालाच कॉपी केलं, कंट्रोल-C, कंट्रोल-V, कंट्रोल-V. मला काय करायचं, पासवर्ड मला टाकायचं इथं. ठीक आहे ना. पासवर्ड माझा टाईप इथं काय असला पाहिजे, का पासवर्ड असला पाहिजे, दिसला नाही पाहिजे. इथं काय पासवर्ड. आता इथं हे जे HTML फॉर ही का नाही, फॉर लेबल फॉर कशासाठी, आपण इनपुट आहे का नाही त्याचं नाव देऊ शकतो ह्याला. व नेम काय ह्याचं, काय नेम आहे ह्याचं, युजर नेम आहे ना. बरोबर का. मग हे जे युजर नेम आहे त्याला सांगू शकतो की बाबा तू ना, तू फक्त युजर नेमचा आहे, तू दुसरा कोणाचा. बरोबर ना. तसं म्हणजे जसं पॅरेंट असतात आपलं पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप, तसं हे इनपुट टॅगचं आपण काय सांगतो की इनपुट टॅग आहे ना हा ह्या लेबलचा आहे, किंवा हे जे इनपुट टॅग आहे हे लेबलचं आहे. म्हणजे युजर नेम आहे ना हे, तर ह्याला कनेक्टेड आहे. मी जर काय केलं ना, हे युजर नेमच्या जागी ना, आता मी इथं नेम म्हणून काय लिहिलं, पासवर्ड. काय लिहिलं, पासवर्ड. मी इथं जर युजर नेम लिहिलं ना तर असं सांग, ही असं धरणार, ही लेबल म्हणणार की युजर नेम माझा आहे. मी इथं जर केलं युजर नेम तर ते म्हणणार की युजर नेम माझा आहे. मग कशासाठी आपण हे करतो, आपल्या अंडरस्टँडिंगसाठी. हे कशाचं आहे, पासवर्डसाठी. बरोबर ना. आणि नंतर काय आहे, सिटी ऑफ एम्प्लॉयमेंट. सिटी ऑफ एम्प्लॉयमेंट. ठीक आहे. टाईप काय आहे, टेक्स्ट आहे, एंटर काय करायचं आहे, सिटी. बरोबर ना. ओके. आणि नेम काय आहे त्याचं, सिटी. नेम काय आहे, सिटी. ठीक आहे. आणि मी काय केलं इथं सिटी म्हणून टाईप केलं. आता इथं काय करायचं, वेब सर्व्हर सिलेक्ट करायचं, सर्व्हर कुठला आहे तो. ज्यावेळेस आपल्याला ड्रॉप डाऊन लिस्ट बनवायचं असेल ना त्यावेळेस आपण कशाचा यूज करणार, सिलेक्ट टॅग. कोणता, सिलेक्ट टॅग. आता सिलेक्ट टॅगमध्ये इथं त्यांनी नाव ID वगैरे सांगितले काहीतरी. मला काय करायचं, सिलेक्ट करायचं. काय करायचं, सर्व्हर सिलेक्ट करायचं. मग मी समजा पहिल्यांदा ऑप्शन दिलं, मी काय ऑप्शन देऊ शकतो, सर्व्हर कोणते. माझा पहिला सर्व्हर आहे वेब सर्व्हर. काय, वेब
सर्व्हर, इथं लिहिलं मी वेब सर्व्हर. आणि असंच माझं किती सर्व्हर आहेत, 1 2 3 4 सर्व्हर आहेत लेट सपोज. आणि काहीतरी डार्क सर्व्हर, डार्क म्हणून लिहिलं. आणि इथं डार्क सर्व्हर, हा काय आहे व्हाईट सर्व्हर, हा काय आहे व्हाईट सर्व्हर. ठीक आहे, हा काय आहे नुसता सर्व्हर आहे. मग माझं जे मला जनरेट करायचं होतं ते जनरेट झाले. मला काय जनरेट करायचं होतं, हे ड्रॉपडाऊन लिस्ट जनरेट करायची होती, ती झाली. आणि इथं त्यांनी काय केलं, सिलेक्टमध्ये आपण लेबल पण देऊ शकतो आहे, काय नाही हरकत. मग मी काय केलं, ह्या लेबलमध्ये लिहिलं, लेबलमध्ये सिलेक्टचा यूज केला. म्हणजे कशासाठी, आपल्याला ड्रॉपडाऊन लिहायचं आहे म्हणून. लेबल काय आहे त्याचं, सिलेक्ट सर्व्हर, बरोबर. आता काय करायचं आहे, मला रोल स्पेसिफाय करायचं आहे. रेडिओ बटन आहे, रेडिओ बटन किती आहेत माझे, 4 आहेत ना. तर त्याच्यासाठी मला काय करायला लागणार, लेबल क्रिएट करायला लागणार 1, बरोबर. लेबल क्रिएट केलं. आणि त्याच्यामध्ये इनपुट बटन किती, इनपुटचे म्हणजे रेडिओ बटन किती, 4. इनपुट टॅग मला किती क्रिएट करायला लागणार, इनपुट टॅग कशाची, रेडिओची, किती, 4. ज्यावेळेस तुम्ही ना Alt Shift दाबचाल ना आणि डाऊन एरो, ते ॲटोमॅटिकली जे वर तुम्ही बनवले ना ते कॉपी होऊन जाणार. काय, Alt आणि Shift डाऊन एरो, मी 4 रेडिओ बटन बनवले. ओके, समजलं, ठीक आहे. आता आपल्याला काय बनवायचं आहे, 3 चेकबॉक्स बनवायचे आहेत. त्याच्यासाठी मी इथं काय लिहिलं, प्लीज स्पेसिफाय युअर रोल, स्पेसिफाय युअर रोल. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, लेबलचा यूज करायचा आहे. आणि काय लिहायचं आहे त्यात, साइन ऑन काहीतरी लिहिलं, साइन ऑन. ओके, इनपुट टॅगचा यूज केला. आणि माझा टाईप काय आहे, काय आहे टाईप, चेकबॉक्स. किती इथं 3 आहेत ना, बरोबर, 3 आहेत. आणि लास्ट काय आहे माझं, बटन आहे. मी सिम्पली काय केलं, बटन टॅगचा यूज केला. आणि त्यात काय लिहायचं आहे मला, लॉग इन. आणि जे दुसरं बटन आहे ते कुठलं आहे, रिसेटचं आहे ना, बटन रिसेट, कंट्रोल एस. याला काय जनरेट झालं नाही, कसं काय बरं, कारण आपण ती आपल्या पोर्टवर रनच केलं नाही. आता काहीतरी इथं दिसतंय बाबा, पण ओके, बिअर टॅगचा यूज करतात का त्यासाठी. थँक्यू मला सांगितल्याबद्दल. आता इथं जे वेळेस आपण ड्रॉपडाऊनवर क्लिक करत ते दिसायला पाहिजे का, मला दिसतंय का आपण जे क्रिएट केलं आहे ते. व्हाईट सिलेक्ट केलं, व्हाईट. रोल स्पेसिफाय करू शकतोय. आता मी इथं बघितलं तर रोल मला सगळं सिलेक्ट करायला लागतं. ते ह्याच्यासाठी काय करायला लागलं की मी एकच फक्त रोल स्पेसिफाय करू शकतो, म्हणजे सिलेक्ट करू शकतो. मग त्याच्यासाठी मला काय करायला लागेल, नेम त्याला द्यायला लागेल. नेम काय देणार मी, लेट सपोज रोल म्हटलं तर प्रत्येकासाठी मला रोलच नेमिंग करायला लागणार, कारण आपल्याला सिलेक्ट काय करायचं आहे, एकच सिलेक्ट करायचं आहे ना. कंट्रोल C केलं, कंट्रोल V, म्हणजे ज्या वेळेस आपण कोणतं पण म्हणजे कोणत्याही रेडिओ बटनवर क्लिक करेल, आता तुम्ही बघू शकता मी एकावर क्लिक केलं, दुसऱ्यावर क्लिक केलं, ते दुसरीकडे शिफ्ट झालं. का म्हणून, का, कारण ते म्हणतंय की बाबा तू ना तू रोल एकच सिलेक्ट कर. तू जर मल्टिपल रोल सिलेक्ट करायला गेला तर ते होणार नाही. मग आपल्याला काय करायला लागतं, नेम द्यायला लागतं, प्रत्येकाला सेम द्यायला लागतं. त्याच्यासाठी
डिफरंट सिलेक्ट व्हायसाठी. आता हे लास्ट काय आहे, चेकबॉक्स तर सगळंच करू शकतो आपण. आणि लास्ट लॉग इन बटन, ज्याचा यूज करून आपण लॉग इन करतो. आता जे आपण BR टॅगचा यूज करतो, तर टॅगचा यूज करून आपण प्रॉपर फॉर्म डिझाईन करतो. पण आपण अजून डिटेलमध्ये बघणार आहे, जे रिअल वर्ल्डमध्ये फॉर्म बनतात ना, तुम्ही पण कसं बनवू शकता आणि त्याचा यूज करून आपण कसं डिझाईन करू शकतो. ओके, सो आय थिंक दिस विल इनफ फॉर दिस लेक्चर. हां, पण लेक्चर तुम्ही रिपीट बघू शकता बेसिक अंडरस्टँडिंगसाठी. HTMLचं फक्त हे बेसिकच लेक्चर आहे, अजून बरंच काही शिकायचं आहे आपल्याला. सो थँक्यू व्हेरी मच. अरे यार, असं का करतं माझं?